नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोनाचे प्रकार पाहणार आहोत। त्यामध्ये आज आपण त्यातला पहिला प्रकार पॅरलेलोग्राम म्हणजेच समांतरभुज चौकोन हा कन्सेप्ट पाहणार आहोत। यामध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर कशा प्रकारे डायग्राम असते तर समजून घ्या। या ठिकाणी मी एक रफ डायग्राम काढलेली आहे। या डायग्रामला नाव देतो ABCD। आता या चौकोनाला समांतरभुज म्हणजेच पॅरलेलोग्राम कधी म्हणता येईल? आता सर्वात प्रथम क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, म्हणजे चौकोन म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित आहे। चौकोनामध्ये 4 कोन आणि 4 बाजू असतात, अशा आकृतीला चौकोन म्हणतात। आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजेच पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन। आता यातले गुणधर्म महत्वाचे पहा। बऱ्याच स्पर्धा परीक्षात वेगवेगळे एक्झाम्पल सोडवत असताना हे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी मी लेखी स्वरूपात दिलेत, पण या ठिकाणी डायग्रामच्या स्वरूपात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहा, या ठिकाणी आपण सुरुवातीला पहिला गुणधर्म व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? यामध्ये सांगितलेले समोरासमोरील बाजू समान आणि समांतर असतात। या समानलाच आपण एकरूप सुद्धा म्हणतो। काय म्हणतो? एकरूप। त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कॉन्ग्रुएंट म्हणणार। काय म्हणणार? कॉन्ग्रुएंट। मग एकरूप म्हणजे समान मापाच्या असलेल्या एकरूप म्हणजे काय तर समान मापाच्या असलेल्या बाजू किंवा लाईन सेगमेंट किंवा रेषाखंडाला एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट म्हणतात। दोज लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन मेजर। जर ज्या दोन रेषाचं माप इक्वल असेल, समान असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट, त्यालाच आपण समान म्हणतो। तर या त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू एकरूप असणार आहे। AD एकरूप समान इक्वल टू चं साइन देऊ शकतात तुम्ही, इक्वल टू चं साइन देऊ शकतात BC, किंवा त्यालाच एकरूपतेचं साइन म्हणजे त्यावरती असा यस असणार आहे। आणखीन ही बाजू ह्या बाजूला समान असणार आहे। कोणती? AB ही एकरूप असणार आहे। CD म्हणा DC म्हणा काही फरक पडत नाही। म्हणजे विरुद्ध बाजू या ठिकाणी काय असतील? समान मापाच्या म्हणजे एकरूप असतील, त्यालाच कॉन्ग्रुएंट असे म्हणतात। त्याचबरोबर दुसरी कंडिशन आहे की त्या समांतर पण असतात। त्याचबरोबर त्यामध्ये काय सांगितलंय? त्या समांतर असतात। म्हणजे ह्या विरुद्ध बाजू काय असतात? AD समांतर असणारे BC ला आणि AB ही समांतर असणारे DC ला किंवा CD ला। आता या ठिकाणी ही जी रेषा आहे ती समांतर रेषा दर्शवते, डिफाइन करते उभ्या दोन। आता तुम्हाला समांतर रेषा कशाला म्हणतात हे माहित नसणार आहे। तर दोज लाईन सेगमेंट डज नॉट इंटरसेक्ट, डज नॉट क्रॉस, डज नॉट मीट ईच अदर इज कॉल्ड एज द पॅरलल लाईन किंवा समांतर रेषा। म्हणजे ज्या दोन रेषा एकमेकीस छेदत नाही, इंटरसेक्ट करत नाही किंवा क्रॉस होत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात। त्याचं सिंबल या ठिकाणी दिले। मग या ठिकाणी AD आणि BC समांतर आहे, AB आणि DC समांतर आहे। अशा प्रकारे आपली पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी एक्सप्लेन मी केलेली आहे। आता दुसरी प्रॉपर्टी काय सांगते? समोरासमोरील कोन समान। पहा पुन्हा एकदा, समान म्हणजे काय? एकरूप असतात। समान म्हणजे काय? एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतील। आता इथं अँगल बद्दल बोललेले, कशाबद्दल बोललंय? अँगल म्हणजे कोनाबद्दल। आता नीट लक्ष द्या, हा जो कोन आहे आणि हा कोन इक्वल मापाचा असणार आहे। दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलं? कोन A इक्वल असणारे कोन C ला हे दोन कोन समान मापाचे असतील, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट। हे कॉन्ग्रुएंटचं सिंबल या ठिकाणी आहे। याचबरोबर हा कोन याला एकरूप असणार आहे। हा कोन B हा कोन इक्वल किंवा एकरूप असणार आहे कोन D ला। अशा प्रकारे 2 नंबरची सुद्धा गुणधर्म प्रॉपर्टी या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेला आहे। आता नेक्स्ट कर्णाबद्दल बोललोय। एकमेकास समद्विभागतात म्हणजे याचा अर्थ समजून घ्या। याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? बायसेक्ट म्हणतात। काय म्हणतात? बायसेक्ट, किंवा मराठीत काय म्हणतात? दुभागणे। पण समान भागात दुभागणे म्हणून इथं सम द्वि
भाजित म्हटलेले, म्हणजे एखादा जर कोन हा 60 डिग्रीचा असेल आणि याला जर बायसेक्ट केलं तर हा कोन 30 आणि हा कोन 30 समान मापाचा तयार होतो, म्हणून याला ठिकाणी समद्विभाजित म्हणजे दोन समान भाग होतात. कर्ण म्हणजे काय आधी हे लक्षात घ्या. कर्ण म्हणजे काय, एखाद्या चौकोनात विरुद्ध कॉर्नर म्हणजेच व्हर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू जोडल्यानंतर तयार होणाऱ्या रेषेला डायगोनल म्हणजे कर्ण म्हणतात. दी जॉईनिंग अपोजिट व्हर्टेक्स काय म्हणता येईल, या ठिकाणी हे दोन व्हर्टेक्स आपण जॉईन केले तर या ठिकाणी तिसरं आहे एसी हा कर्ण आहे. एसीला काय म्हणायचं, या रेषेला कर्ण म्हणायचं म्हणजे डायगोनल म्हणायचं. त्याचबरोबर हा बीडी, तर बीडी ही रेषा तयार झाली, या बीडीला सुद्धा कर्ण म्हणतात. आता काय सांगितलं तर ते कर्ण काय करतात, हे दोन कर्ण काय करतात तर एकमेकांना समद्विभाजित करतानाचा कर्ण एकमेकांना समद्विभाजक करतात. म्हणजे काय, आपण एखाद्या क्वाड्रिलॅटरल मध्ये जो काही क्वाड्रिलॅटरल असणार आहे यामध्ये विरुद्ध कोपरे जोडल्यानंतर जो कर्ण तयार होतो ABC मध्ये AC हा काय असणार आहे, कर्ण आहे, आणि BD सुद्धा या ठिकाणी कर्ण आहे. हा इंटरसेक्ट समजा या O पॉइंटला करायला आहे तर यामध्ये बायसेक्ट होतं असं सांगितलंय. म्हणजेच काय तर AOचं माप आणि OCचं माप समान असणार आहे. त्याचबरोबर BOचं माप आणि ODचं माप समान असणार आहे. हे आपला तिसरा गुणधर्म या ठिकाणी सांगतोय. तिसरा गुणधर्म काय सांगतोय पहा, या ठिकाणी समजा AC हा कर्ण आहे, BD हा कर्ण आहे, ह्या दोन रेषा O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायला समजा तर यामध्ये AO हे जे माप आहे AO हे माप इक्वल असणार आहे किंवा कॉन्ग्रुएंट असणार आहे OCच्या, ते OCच्या बरोबर असणार आहे. त्याचबरोबर ही रेषा आणि ही रेषा ही या ठिकाणी बायसेक्ट होते, दुभागते. त्यामुळे या ठिकाणी BO ही इक्वल असणार आहे ODला. कशाला इक्वल असणार आहे, ODला. अशा प्रकारे पहिला पॅरलेलोग्राम आपल्याला व्यवस्थित गुणधर्मासकट एक्सप्लेन केलेला आहे. यावर भरपूर स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.